नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद यांची PhD ची RRC झाली होती आणि RRC चा रिझल्ट वेटिंगवर होता. तर मित्रांनो, विद्यापीठाने RRC चा प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट ही वेबसाईटवरती प्रकाशित केलेली आहे. आपण ती पाहू शकता किंवा आपण ती पाहिलेली असेल. आणि त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी मला विचारलं की सर याच्यानंतर काय, किंवा यामध्ये आमचं नाव आलेलं नाहीये, किंवा ह्या यादी थोडेसे एक्सप्लेनेशन करून सांगा, किंवा नेक्स्ट प्रोसिजर काय राहील, किंवा आम्हाला काय करायचं आहे हे, आणि असे बरेचसे प्रश्न विद्यार्थी मित्रांनी उपस्थित केलेले आहे. आणि या सर्वांची माहिती किंवा याचं उत्तर देण्याचा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओमधून मी मित्रांनो करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, यातून सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जेव्हा तुम्ही विद्यापीठाच्या पोर्टलवर जाता, पोर्टलवरती तुम्हाला प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट म्हणून तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर सायन्सच्या अंडर जे विषय आहेत त्यांचं, ह्युमॅनिटीज, त्यानंतर इंटरडिसिप्लिनरी, त्यामध्ये तुमचा विषय, आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यादी दिसेल. जे काही पेजेसची यादी असेल याला जनरल मेरिट लिस्ट म्हटलं जातं. ही फायनल मेरिट लिस्ट नाहीये. मग फायनल मेरिट लिस्ट लागणार केव्हा आहे, तर विद्यापीठाने जी यादी आपल्याला दिसते आहे, लिस्ट दिसते आहे, त्यावरती बघा प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट मोठ्या याच्यामध्ये अक्षरात नाव आहे. त्या खाली फर्स्ट आहे शेड्यूल फॉर PhD ॲडमिशन प्रोसिजर, त्याला व्ह्यू शेड्यूल मध्ये पाहायचं आहे. त्यानंतर ग्रेव्हियन्स फॉर्म पण त्यांनी दिलेला आहे. आपण त्याबद्दल चर्चा करूयात. बघा, आता डेट बद्दल बोलूयात की आता आपलं फायनल मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे. डेटचा जर विचार केला तर आपण यामध्ये शेड्यूल फॉर PhD ॲडमिशन प्रोसिजर मध्ये क्लिक केलं तर यामध्ये आपल्याला बघा काय दिसतंय. 1 नंबर दिलाय त्यांनी, प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट, ती 6 तारखेला पब्लिश झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर 2 आकडा आहे, ग्रेव्हियन्स सबमिशन ऑफ एनी ऑन ईमेल phd section@bamu.ac.in. आता ही एक गोष्ट, हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण खूप साऱ्या विषयाच्या विद्यार्थ्यांनी ज्यांचे नाव आलेले नाहीयेत, ज्यांनी PhD ची RRC फेस केलेली आहे परंतु त्यांचं नाव या प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट मध्ये आलेलं नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी हा पॉइंट आहे. ज्यांचं नाव आलेलं नाही किंवा नावामध्ये काही क्युरीज असेल तर बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी. ग्रेव्हियन्स सबमिशन इफ एनी ऑन ईमेल, जर नाव नसेल तर तुम्हाला काय करायचंय, खाली ग्रेव्हियन्स फॉर्म दिलेला आहे. त्या फॉर्म मध्ये यांनी इथे पहा फॉर्म तुम्हाला दिसेल. हे पहा, मी तुम्हाला फॉर्म पण दाखवतो. या फॉर्म मध्ये रजिस्ट्रेशन ID, तुमचा रजिस्ट्रेशन ID, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, डिटेल अबाउट ग्रीव्हियन्स, यामध्ये हा एक फॉर्म दिलेला आहे. जर तुमचं नाव नसेल तर तुमचा ID, मोबाईल नंबर, नाव, हा फॉर्म सिग्नेचर करून तो तुम्हाला मित्रांनो पाठवायचा आहे 7 जानेवारी ते 10 जानेवारीच्या दरम्यान. नीट आहे का, 7 जानेवारी ते 10 जानेवारीच्या दरम्यान. आणि त्यामध्ये तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये सबमिशनची गरज नाही, तर तुम्हाला डायरेक्ट त्यांनी ईमेल करायला लावलेला आहे. म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन हार्ड कॉपी सबमिट करा, परत कोविडमुळं जाण्या येण्याचा काही प्रॉब्लेम गाड्यांचा, त्यामुळं तुम्ही डायरेक्ट ईमेलच करा असं त्यांनी दिलंय. आणि तो ईमेल ID आहे PhD section@bamu.ac.in, आणि तेही तुम्हाला पाठवायचं आहे 7 जानेवारी ते 10 जानेवारी. आणि जर तुमचं नाव इन केस नसेल किंवा काही अडचणी असेल आणि तुम्ही त्यांना फॉर्म पाठवलेला असेल तर तो फॉर्म तुमचं 11 तारखेला 11 जानेवारीला विचारात घेऊन त्याच्याशी रिलेटेड जे काही तक्रारी आहेत, तुमचं नाव नसेल वॉटेवर जे काही असेल ती तक्रार तुमचे सॉल्व्ह केले जाईल. आणि सर्वांनी, बाकीचे विद्यार्थी सर्वांनी ऐका की तुमचं एक फायनल मेरिट लिस्ट हे जसं प्रोव्हिजनल आहे, हे प्रोव्हिजनल जनरल आहे. सर्वांनी जेवढ्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्यांचे मार्क्स त्यांनी दिलेले आहेत. आउट ऑफ 70 म्हणजे तुमचा पहिला पेपर, दुसरा पेपर याचं कॉम्बिनेशन करून 70 पैकी मार्क्स आलेले आहेत. आणि 30 पैकी इंटरव्ह्यू RRC 30 पैकी होऊन तुमचे एकूण मार्क
एकूण 100 पैकी किती मार्क दिलेले आहेत ते सर्व जनरल लिस्ट लागलेले आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये सर्वांचेच नावं आहेत, याचा अर्थ मेरिटमध्ये फायनलमध्ये सर्वच विद्यार्थी येतील असं नाही, किंवा येऊ शकतात। जर विद्यार्थी कमी असतील आणि वॅकंट सीट ज्यादा असतील तर येऊ शकतं, परंतु येईलच असं सांगता येत नाही। हे फक्त एक जनरल मेरिट लिस्ट आहे। त्यानंतर तुमचं फायनल मेरिट लिस्ट 12 तारखेला लागणार आहे आणि 12 तारखेला 12 जानेवारीला सिलेक्टेड मेरिट लिस्ट म्हणजे हे जे जनरल लिस्ट आहे यामधून जितक्या व्हॅकंट होत्या तितके विद्यार्थी घेतले जाईल। ती फायनल मेरिट लिस्ट ही 12 जानेवारीला विद्यापीठ आपल्या वेबसाईटवरती प्रकाशित करणार आहे आणि ज्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येईल त्यांचं जवळपास ऍडमिशन कन्फर्म झालं हा त्याचा अर्थ असेल। तर मित्रांनो, ज्यांचं काही प्रॉब्लेम असेल, नाव नसेल व्हॉटेवर, कारण बरेचसे सायकोलॉजीचा जर विचार केला, कारण आम्ही सायकोलॉजीचे मला बरेचसे विद्यार्थ्यांचा कॉलही आला होता, सर आमचं नाव नाहीये म्हणून, तर त्यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचे नावं नाही आहेत, तर त्यांनी काय करायचंय, हा फॉर्म भरून द्यायचा, PhD सेक्शनला पाठवायचंय आणि त्यांचं 12 तारखेला फायनल मेरिट लिस्टमध्ये नक्कीच नाव येईल। असे वेगवेगळे तुमचे जे काही सब्जेक्ट असेल त्यामध्ये जर नाव नसेल, काही क्युरीज असेल, तर तुम्ही PhD सेक्शनच्या जो ईमेल दिलाय त्यावरती संपर्क साधायचा आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट, आता बघा कोटा किती टक्क्यांचा असतो किंवा किती टक्के आहे। बरेचसे विद्यार्थी सांगतात की सर आमचं मेरिट लिस्ट जनरल मेरिट लिस्टमध्ये तर नाव आलेलं आहे, परंतु कोटा किती आम्हाला माहित नाही, आमचा नंबर लागेल की नाही लागेल। तर मित्रांनो, आत्ताच मागे काही दिवसांपूर्वी आपल्या विद्यापीठाने जनरल मेरिट लिस्ट न टाकता एक फायनल मेरिट लिस्ट टाकलेली होती, काही विषयांची मेरिट लिस्ट टाकली। जसं की मी तुमच्यासोबत एक विषय डिस्कस करणार आहे, तो आहे हिस्ट्री। हिस्ट्रीचं आपण एक डिस्कस करूयात। आता हिस्ट्रीची आत्ताची लिस्ट आणि एक फायनल लिस्ट मेरिट लिस्ट त्यांनी टाकली होती, ती आपण चर्चा करूयात। आणि कोटा किती आहे हे मला तुम्हाला सांगायचंय, तर नीट ऐका। तर अकॉर्डिंग टू हे जे काही लिस्ट आहे त्या लिस्ट मी तुम्हाला सांगतो, नीट ऐका। ज्या तुमच्या जागा आहेत, एकूण जागा एकूण तुमच्या विषयाच्या जेवढ्या जागा आहेत त्या जागांपैकी 80% 80% जागा या HO ला आहे, म्हणजे होम युनिव्हर्सिटी, म्हणजे ज्यांचं PG मास्टर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद मध्ये झालेलं असेल PG, तर त्यांच्यासाठी होम युनिव्हर्सिटीसाठी 80% 80% जागा आहेत। 10% जागा एकूण जागेच्या सांगतोय, 10% जागा या अदर दॅन होम विदिन स्टेट, समजा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे, त्यानंतर मुंबई विद्यापीठ आहे, किंवा SRT नांदेड विद्यापीठाचे विद्यार्थी तुम्ही आहात, तर तुम्ही अदर दॅन होम विदिन स्टेट मध्ये यांच्यासाठी 10% कोटा आहे। आणि जर तुम्ही आउट ऑफ स्टेट असाल तर त्यांच्यासाठी मित्रांनो 10% जागा आहे, त्याला म्हणतात अदर स्टेट युनिव्हर्सिटी, OSU। ओके, तर यामध्ये बघा मित्रांनो, नीट ऐका, एकूण जागा, आता तुम्ही म्हणताल जागा कुठं आहे, तर तुम्ही याच्यावरती गेला, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या PhD सेक्शनच्या याच्यावरती गेला तर तिथं प्रोव्हिजनल डाटा मिळेल की एकूण सीट किती आहे। त्या सीटच्या 80% जागा होम युनिव्हर्सिटीसाठी आहे, त्यानंतर 10% अदर दॅन होम आणि अदर दॅन स्टेट 10% असं हे 100% आहेत। कारण मी तुम्हाला सांगतो बघा, हे मी फक्त ओरली सांगत नाहीये, म्हणजे फक्त मी सांगतोय म्हणून कन्सिडर करू नका। तर आपण एक हिस्ट्रीचा जर विचार केला तर हिस्ट्रीमध्ये तुम्हाला मी सांगतो बघा, यामध्ये एकूण ही फायनल मेरिट लिस्ट होती, त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय एकूण हिस्ट्रीच्या जागा होत्या किंवा आहेत 232 आणि त्यामधून टोटल व्हॅकन्सी अदर दॅन होम 232च्या 80% जर तुम्ही विचार केला तर त्या जागा येतात 185.6 म्हणजे 186। हे पहा, इथे त्यांनी 186 तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहू शकता, 186 जागा या होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत। त्यानंतर 10% जर तुम्ही बाजूला काढले त्यामधून तर 23 जागा या अदर दॅन होम विदिन स्टेट आणि 23 जागा या अदर दॅन स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे 46 जागा ह्या अदर विद्यार्थ्यांसाठी होत्या आणि त्यानुसार ते मेरिट त्यांनी लावलेले। आणि अजून एक गोष्ट, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला सांगितलं यामध्ये बराचसा प्रॉब्लेम कुठे येतोय, NTचे जे विद्यार्थी आहेत, NTC, NTD, NTB, ते विचारतात का सर आमचं जे मेरिट आहे
आमचं मेरिट, तर आमच्या ज्या कॅटेगरीज आहेत ते सेपरेट आम्हाला रिझर्वेशन दिलेलं आहे. जसं की NTC 3.50 म्हणजे 3.5% जागा या NTCच्या आहेत. पण बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर आमचं NTचं ओव्हरऑल ॲग्रिगेट ABCDचं एकत्रच लागणार आहे का? तर विद्यापीठाने सरळ इथं दिलेलं आहे. पहा इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. NTC NTB VJNT ला 3% जागा आहेत, NTB 2.5%, NTC 3.5%, NTD 2%. या पद्धतीने तुमच्या ज्या NTच्या कॅटेगरीत आहेत सेपरेट तुम्हाला इथे कोटा दिलेला आहे. आता यामध्ये कोट्याचा जर विचार केला तर 40% ओपन, जे ओपन आहेत, ओपन म्हणजे एकूण जागेच्या, तुम्ही होम मध्ये असाल तरी तुम्हाला हे लागू होईल, अदर दॅन होम मध्ये असाल तरी तुम्हाला हेच मेरिट किंवा हेच रिझर्वेशन पॉलिसी लागू होईल. यामध्ये ओपन साठी 40% आहे, SC साठी 13%, ST विद्यार्थी 7%, VJNT 3, NTB 2.5%, NTC 3.5%, NTD 2%, OBC चे 19% आणि EWS 10% असं एकूण मेरिट लागणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर पहिलं मेरिट लिस्ट लावताना त्यांनी काय केलं नीट आहे का, जनरल मेरिट लिस्ट लावताना सर्वात हायेस्ट, परंतु होम युनिव्हर्सिटी मधले सर्वात हायेस्ट आणि नंतर उतरता क्रम लावलाय. त्यानंतर अदर दॅन होम मध्ये सर्वात हायेस्ट, त्यानंतर लोवेस्ट, आणि त्यानंतर पुढं सुद्धा त्यांनी OMS मध्ये सुद्धा तसंच केलंय, सर्वात हायेस्ट. आणि यामध्ये एक लक्षात ठेवा, कॅटेगरीचा विचार केलेला नाही इथं, फक्त होम युनिव्हर्सिटीमध्ये हायेस्ट विद्यार्थी त्यांनी लावलेला आहे. याला जनरल मेरिट लिस्ट म्हटलं जातं. आणि जर तुम्ही फायनल सिलेक्टेड मेरिट लिस्टचा विचार केला तर ते 3 पद्धतीने लागत असतं. एक आहे होम युनिव्हर्सिटी, जितका कोटा आहे तितक्या पद्धतीने मग हे जे तुम्हाला आरक्षण सांगितलंय त्यानुसार विद्यार्थी येत असतात. त्यानंतर अदर दॅन होम मध्ये सुद्धा हे जे कोटा आहे या पद्धतीने वापरला जातो. आणि OSU अदर स्टेट युनिव्हर्सिटी या पद्धतीने हे सर्व गोष्टी असतात. आता पहा, हे झालं जनरल लिस्ट, मेरिट लिस्ट, डेट वगैरे यावरती आपण चर्चा केली. तो व्हॉट नेक्स्ट, पुढे काय? बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर पुढे काय. आता हा खरंच एक महत्वाचा प्रश्न आहे की सर आमचं सिलेक्शन तो ऑलमोस्ट होणार आहे किंवा झालेलं आहे, मेरिट मध्ये आलोय, पण पुढे आम्हाला करायचं काय. आता नीट ऐका. तर यामध्ये आतापर्यंत नेमकं काय प्रोसिजर होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीची RRCच्या नंतरची प्रोसिजर ही वेगळी होती. 2017-18चा जो रिझल्ट लागलाय तोपर्यंत वेगळी होती. आणि आता यानंतर त्यांनी मला वाटतं मागच्या विद्यापीठाने निर्णय घेऊन थोडंसं चेंजेस केले. बघा, यामध्ये आतापर्यंत होत काय होतं की RRCचं लिस्ट लागायची, जनरल लिस्ट लागायची, मेरिट लिस्ट लागायची, आणि विद्यार्थी जे मेरिट लिस्ट मध्ये असतील ज्यांना ऑलरेडी गाईड त्यांनी कन्सल्ट केले असेल ते त्यांनी जॉईनिंग लेटर, कन्सेंट लेटर, जर सिनॉप्सिस मध्ये काही करेक्शन असेल तर करेक्शन करून विद्यापीठाला सादर करायचं होतं, जमा करायचं होतं. हे होतं मागच्या वर्षीपर्यंत किंवा प्रिव्हियस मध्ये होतं. परंतु या वेळेस हे चेंजेस केलेलं आहे. आणि हे चेंजेस नेमकं काय आहेत हे सुद्धा विद्यापीठाने, हे पहा, एक ऑर्डिनन्स लेटर काढलं होतं, सर्क्युलर काढलं होतं, त्यामध्ये सरळ त्यांनी सांगितलं होतं. हे लेटर नेमकं एक्झॅक्ट आहे काय यावरती आपण थोडंसं चर्चा करूयात. बघा, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, कारण ही प्रोसिजर वेगळी का तुम्हाला आता गाईड मिळाले होते आणि तुम्हाला विद्यापीठात जमा करायचं असं नाहीये. नेमकं काय आहे ते सांगतोय. PhD ऍडमिशन प्रोसेस पेट 2020-21 गाईडलाईन फॉर रिसर्च सेंटर DRC RAC कमिटी. आणि यामध्ये बघा गाईड अलोकेशन प्रोसिजर त्यांनी सांगितलेली आहे. आपण पाहूयात. द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल फॉर इंटरव्ह्यू प्री रजिस्ट्रेशन प्रेझेंटेशन शाल बी फॉरवर्डेड बाय रजिस्ट्रार PhD सेक्शन टू इच रिसर्च सेंटर. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जर गाईड ऑलरेडीच पाठीमागं तुम्ही कोणाला कन्सेंट केलेला असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधायचा आहे. आफ्टर तुमचं फायनल मेरिट लिस्टच्या नंतर तुम्हाला त्यांच्यासोबत संपर्क साधायचा आहे. आणि नीट ऐका, ते गाईड अगोदर त्यांना विचारा ते कोणत्या रिसर्च सेंटरला जॉईन आहेत. कारण काही जे गाईड मार्गदर्शक आहेत त्यांच्याच ठिकाणी, फॉर एक्झाम्पल सायकोलॉजी, समजा मी सायकोलॉजीचं एक मार्गदर्शक आहे आणि माझ्याच कॉलेजला जर सेंटर असेल, रिसर्च सेंटर असेल, तर तुम्हाला समजा मी गाईड आहे तर माझ्याकडे यायचं आहे आणि तुम्हाला इथं डॉक्युमेंट म्हणजे गाईडचं कन्सेंट लेटर, जॉईनिंग लेटर आणि तिथंच तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायचे.
परंतु काही गाईड जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या ठिकाणी रिसर्च सेंटर नाहीत, तर ते दुसऱ्या रिसर्च सेंटरला अफिलिएट झालेत किंवा जॉईन झालेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर गाईडला कन्सल्ट करायचं आहे. ते ज्या रिसर्च सेंटरला कन्सेंट आहे किंवा जॉईन आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला गाईडचं जॉईनिंग लेटर, गाईडचं कन्सेंट लेटर आणि तुम्हाला जर विद्यापीठाने काही करेक्शन सांगितलेलं असेल तर ते करेक्शन सुद्धा तुम्हाला जमा करायचे आहे. तर तेच मी तुम्हाला सांगतोय. गाईडच्या सोबत तुम्ही बोलणं झाल्याच्या नंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट तिथे जमा करायचे आहे आणि तुम्ही काय करायचं आहे, गाईडला दाखवायचं आहे आणि ते तिथे तुम्हाला सबमिट करायला लावतील रिसर्च सेंटरला. आणि रिसर्च सेंटरला जमा झाल्याच्या नंतर ते कदाचित तुमचे इंटरव्ह्यू सुद्धा घेऊ शकतात. इंटरव्ह्यू किंवा प्री रजिस्ट्रेशन प्रेझेंटेशन घेतील किंवा कशासाठी, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही करेक्शन सुचवलेले आहेत. ते करेक्शन या ठिकाणी तुम्हाला करावायचे आहेत. ओके, त्यानंतर बघा काय करणार आहे, ऑल द रिसर्च सेंटर शुड डिस्प्ले द लिस्ट ऑफ गाईड एफिलिएट टू कन्सर्न रिसर्च सेंटर विथ ईमेल ID, मोबाईल नंबर, इंटरव्ह्यू, प्री रजिस्ट्रेशन प्रेझेंटेशन शेड्यूल अँड लिस्ट एलिजिबल कॅन्डिडेट देअर वेबसाईट. तर हे काय करणार आहे, तुमचं रिसर्च सेंटरला जे गाईड आहेत ते गाईडची यादी डिस्प्ले करणार आहे. आणि त्यानंतर बघा, कॅन्डिडेट शाल बी अलॉटेड टू रिसर्च गाईड एफिलिएट टू रिकॉग्नाइज सेंटर. तर तुम्हाला गाईड ह्या रिसर्च सेंटरच्या अंडर जेवढे गाईड आहेत त्यामधून तुम्हाला मार्गदर्शक हे रिसर्च सेंटरच्या अंडर दिले जातील. त्यानंतर रिसर्च गाईड शुड नॉट बी वर्किंग आउटसाइड ज्युरिडिक्शन ऑफ डॉक्टर बामू औरंगाबाद. गाईड हे औरंगाबाद विद्यापीठाच्या किंवा औरंगाबाद युनिव्हर्सिटीच्या बाहेरचे नसावेत. त्यानंतर खाली त्यांनी एक ऑर्डिनन्स दिलेला आहे, 2020चा एक ऑर्डिनन्स दिलाय. त्याच्या अंडर त्यांनी सांगितलेलं आहे की मॅक्झिमम 6च तुम्हाला विद्यार्थी घेता येतील आणि जर असिस्टंट प्रोफेसर असेल तर 4 विद्यार्थी तुमच्या अंडर येतील असं सांगितलंय. त्यानंतर बघा, ऑल द रिसर्च सेंटर फिल द व्हॅकंट पोझिशन सीट ओनली ॲज पर द व्हॅकंट सीट डिक्लेरेशन बाय द युनिव्हर्सिटी वेबसाईट. तर तुम्हाला रिसर्च सेंटरला काय करायचं आहे की तुमचे जे अवेलेबल सीट आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते भरायचे आहेत. आणि त्यानंतर ऑल द हेड ऑफ द रिसर्च सेंटर shall follow the state government reservation policy and norms of the UGC New Delhi as per the instruction of the university, time to time, 50% open, 50% reservation. म्हणजे काय करायचं आहे, रिसर्च सेंटरला हे लक्षात घ्यायचं आहे की 50% ज्या जागा भरल्या जातील त्या ओपन मधून भरल्या गेल्या पाहिजे आणि 50% रिझर्वेशन मधून ह्या जागा मुलांसाठी अवेलेबल झाल्या पाहिजेत. त्यानंतर त्यांनी जनरल इन्स्ट्रक्शन सुद्धा विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. हे तुम्ही वाचून घेऊ शकता, पाहू शकता. तर यामध्ये पहा, यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर गाईड अवेलेबल असतील, अगोदरच काही लोकांनी कन्सेंट पण केलं होतं, तर त्यांना जाऊन भेटा. त्याच्यानंतर त्यांचं कन्सेंट लेटर, जॉईनिंग लेटर घ्या आणि ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी तुम्ही हे सर्व गोष्टी जमा करा. ज्यांना काही करेक्शन सांगितलेले असतील ते करेक्शन करा. कदाचित तुमचे रिसर्च सेंटर हे तुमचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतील, प्रेझेंटेशन घेतील आणि ज्यांना काही करेक्शन सांगितलेले असतील ते करेक्शन करतील. आणि रिसर्च सेंटरच तुमचेवाले जे काही डॉक्युमेंट असतील हे सर्व विद्यापीठाला पाठवतील आणि विद्यापीठ तुम्हाला प्रोव्हिजनल ॲडमिशन लेटर हे प्रोव्हाइड करेल. म्हणजे तुम्ही ज्या तारखेपासून, माझ्या माहितीप्रमाणे ज्या तारखेला तुमचं RRC झालेले आहे त्या तारखेपासून तुमचं PhDचं वर्क स्टार्ट झालेलं आहे असा त्याचा अर्थ होईल. आय थिंक सो नोव्हेंबर-डिसेंबर असं तुम्हाला प्रोव्हिजनल लेटर मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, जर आपल्याला काही शंका असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा किंवा माझे PhDचे काही ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्समध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथे तुम्हाला ही माहिती सर्व अपडेट हे मिळत राहतील. तर आशा करतो आपल्याला ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद यांची प्रोसिजर, PhDची RRC नंतरचे प्रोसिजर, डेट्स वगैरे सर्व कळाले असतील. तर आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.